जय भीम. नमो बुद्धाय. तर या आधीच्या अभ्यासामध्ये आपण काना आणि दोन मात्रे हा अभ्यासाचा असताना आपण वर्गापर्यंत अभ्यासलेला आहे. तर राहिलेला अभ्यास आज आपण घेऊया वर्गापासून पुढचा. तर देवनागरीमध्ये लिपीमध्ये आपण हे लिहून घेतलेलं आहे. तर हे आपण धम्मलिपीमध्ये यांना काना आणि दोन मात्रे कसे द्यायचे हे बघूया. ला या दोन मात्रा आणि हा मध्यभागी काना. त्यानंतर ला या दोन मात्रा आणि मध्यभागी काना. त्याच पद्धतीनं ब ला काना आणि दोन मात्रा देताना त्याच्या उजव्या साईडला हा काना दिला आणि डाव्या साईडला या दोन मात्रा दिल्या. अशा पद्धतीनं आपण सराव करायचा आहे. भ ला या दोन मात्रा आणि हा काना. मला काना हा उजव्या साईडला द्यायचा, हा काना आणि डाव्या साईडला या दोन मात्रा. येला या दोन मात्रा आणि हा काना. त्याच पद्धतीनं र ला या दोन मात्रा आणि हा काना. ल ला या दोन मात्रा आणि हा काना. व
तो तर अशा प्रकारे आपण व्यंजनाला स्वर कसे जोडले जातात ते आपण पूर्णपणे अभ्यासलेले आहे. आता राहिलेल्या अभ्यासामध्ये आपण देवनागरीच्या हिशोबाने आपण दंभलिपी शिकत आहे. त्यामुळं देवनागरीमध्ये अनुस्वार आणि विसर्ग ही दोन चिन्ह व्यंजनाला कशी जोडली जातात ते आपण पुढील अभ्यासात अभ्यासणार आहोत. जय भीम, नमो बुद्धाय.